सारंग बोंडे। मी करुणा हॉस्पिटलला लास्ट 20 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे ॲज अ चीफ डायटिशियन। सर्वात महत्त्वाचा हा प्रोग्राम आम्ही 10 वर्षापासून सेलिब्रेट करतो आहे। राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर महिना हा गव्हर्नमेंटने राष्ट्रीय पोषण माह म्हणून सेलिब्रेट करायचं ठरवलेलं आहे। त्यामध्ये आम्ही हॉस्पिटल डायटिशियन्स वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन वेगवेगळ्या कॉर्पोरेटमध्ये जाऊन जनरल लोकांसाठी अवेअरनेस प्रोग्राम। आजकाल काय झालंय, लोकांना डाएट म्हटलं की सलाड सूप डायटिशियन पासून डायटिशियन आम्हाला उपाशी ठेवणार अशा कन्सेप्ट आहे। बरेच मिथ्स आहेत, बरेच फॅक्ट्स लोकांना ओरिजिनल माहित नाही। मिथ्समध्ये असं आहे की लोकांना जे व्हॉट्सअप किंवा फेसबुक बरेच डिजिटल मीडियावरून त्यांना बऱ्याच चुकीच्या माहिती भेटल्या जातं। आमचं IDA मुंबई चॅप्टर क्लिनिकल डायटिशियन्स आम्ही लोकांमध्ये अवेअरनेस डाएटच्या पसरवण्यासाठी हा प्रोग्राम दरवर्षी आम्ही करुणा हॉस्पिटलमध्ये घेतो, अदर हॉस्पिटलमध्ये पण घेतो। त्याच्यामध्ये आहाराचे महत्त्व, त्यासोबत तुमचं झोप, त्यासोबत तुमचे एक्सरसाइज, त्यासोबत तुमचा वॉटर इनटेक हा किती असावा आणि तुम्ही हेल्दी लाईफ कसं तुमचं हेल्दी करू शकता याबद्दलही आम्ही माहिती सांगतो। तसंच करुणा हॉस्पिटलच्या डाएट डिपार्टमेंटनी आज एक्झिबिशन्स ठेवलं आहे। त्याच्यामध्ये डाएट डिपार्टमेंटनी हेल्दी आणि अनहेल्दी फूड याच्याबद्दल फोकस केला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे दिलेलं आहे की आपण बरेच लोक आता आपले रिजनल आणि ओरिजिनल फूड विसरून आपण पॅकिंग फूड खायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये पण आपण लेबल रीड करत नाही आहे, तर लेबल रीड करणे हे किती इम्पॉर्टंट आहे। दुसरं गोष्ट म्हणजे की आपण जे आपल्या रिजनल फूड्स आहेत, जे ट्रॅडिशनल मील होते, चटण्यांच्या जागा आता सॉसेसनी घेतल्या आहे, कॅचअपनी घेतल्या आहे। त्यामुळे आजकाल कमी वयात म्हणजे यंग जनरेशनमध्ये ओबेसिटी प्लस त्याच्याशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन, हायपरटेन्शन, डायबिटीज हा जास्तीत जास्त यंग जनरेशनमध्ये होत आहे। तर या यंग जनरेशनला कसं त्याच्याबद्दल फोकस करून आम्ही न्यूट्रिशियस फूड आणि हेल्दी फूड म्हणजे काही डायटिशियन फक्त डाएटच करायला नाही राहत, तर डायटिशियन्स आपल्याला माइंडफुली इटिंग, गट पण एवढंच इम्पॉर्टंट आहे। लोकांना एवढंच माहित आहे की कार्बोहायड्रेट अवॉइड करायचे, पण कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेणे जेवणात किती महत्त्वाचं आहे। नुसतं कार्बोहायड्रेट हा आपला मेन एनर्जी सोर्स आहे, तर यू हॅव टू यूज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, मोर ऑफ प्रोटीन, लेस ऑफ फॅट्स। त्याच्यात पण फॅटचे प्रकार आहेत, सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट, हे लोकांना काहीच माहित नाही। त्याच्यावर आम्ही फोकस करण्यासाठी करुणा हॉस्पिटल डाएट डिपार्टमेंट दरवर्षी राष्ट्रीय पोषण माह सेलिब्रेट करतो। आजचा हा राष्ट्रीय पोषण माह आम्ही जो कार्यक्रम केला आहे त्याच्यासाठी मी चीफ गेस्ट म्हणून टाटा मेमोरियल हॉस्पिटलची सिनियर डायटिशियन्स माझीच मैत्रीण पूर्वी महाजन हिला आमंत्रित केलं आहे। ती पण आपल्याला राष्ट्रीय पोषण माहाचा आम्ही IDA मुंबई चॅप्टर काय काय ॲक्टिव्हिटीज करतो त्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन्स। नमस्ते, आम्ही मुंबई डायटिशियन जो आहोत, आमचे खूप असोसिएशन्स आहेत, जसं IDA आहे, NSI आहे, IFEN आहे, आणि आम्ही सगळे एकत्र येऊन अवेअरनेस आपल्या पेशंटसाठी आणि कम्युनिटीसाठी करतो। तर ह्यावेळी राष्ट्रीय पोषण माहाचं जे थीम आहे, एक पेड माँ के नाम, तर हे इतकं वायटल इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण हे आपल्याला सांगतं की जेवण फक्त किचनमध्ये त्याचं सुरुवात होत नाही। हे आपलं जे माती आहे किंवा हवा आहे किंवा जे पर्यावरण आहे त्याच्यात उगलेलं जे जेवण असतं ते आपल्याला पोषण देतं। आणि जर आपण एक झाड लावलं तर त्याचा अर्थ हे आहे की पुढच्या पिढीला ते पोषण देईल। तर ही एक थीम आहे। एक दुसरी थीम पण जी राष्ट्रीय पोषण माहानी आणली आहे ती आता जी ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा जे वाढतंय ते पुढे जाऊन आपले जे यंग जनरेशन्स आहेत त्यांना पण डायबिटीज आणि हार्टचे प्रॉब्लेम्स पुढे पण येऊ शकतात। तर त्याला कंट्रोलमध्ये कसं आणायचं, म्हणून आपल्या जेवणात समतोल आहार असायला पाहिजे, ज्याच्यात साखर, मीठ, तेल ह्याचे पदार्थ त्यांचं सेवन कमी असायला पाहिजे। तर आजची जी मनीषा मॅडमनी थीम ठेवली आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, ईट राईट फॉर बेटर लाईफ, तर ही इतकी सिम्पल थीम आहे पण इतकी इम्पॉर्टंट थीम आहे, कारण हे आपल्याला सांगतं की आपलं पोषण आपल्या प्लेटमध्येच, थाळीतच सुरू होतं। आणि आपण एक सतर्क नागरिक असून आपल्याला हे बघायला पाहिजे की म्हणजे जे हेल्दी इटिंग आहे ते फक्त रिस्ट्रिक्शन म्हणजे मर्यादात खाणं याचं नाही आहे। आपल्याला जे आहे ते आपल्याला जे इनबॉर्न चॉईसेस असतात जेवणाचे जे आपण चॉईस करतो
ते नीट असायला पाहिजे. जसं आपण जे फ्रेश जेवण जेवतो, आपण फ्रेश जेवण चूज करायचं, म्हणजे ताजं जेवण, ना की प्रोसेस फूड आजकाल सगळीकडे जे मिळतं, किंवा जे आपलं लोकल ट्रेडिशनल पालेभाज्या, भाज्या आणि फळं आहेत त्याचा वापर जास्ती करायचा, ना की पॅकेज फूडवर. आणि अजूनही की जे संतुलित आहार आहे त्याच्यावर आपल्याला जोर द्यायचा असतो, ना की आजकाल जे इन्स्टावर फॅट डाएट्स दिसत आहेत ते. तर माझं म्हणणं हेच आहे की खूप महत्त्वाचं आहे की माइंडफुल इटिंग करा, ना की माइंडलेस कन्झम्पशन. तर याच्यावरनं मी फक्त सांगते की जागरूक राहा आणि हेल्दी खा. थँक्यू. Hi everyone, I am Jeff from Karuna Hospital. I am working as the Chief Operating Officer. Today we are celebrating Dietitian Day, and for this program we had a very unique theme this year. Like you can see, this is a butterfly for your life. The butterfly has a center core, which is the theme Eat Right for Life, and which revolves around having good nutritious food, sleeping well, exercising, and managing your stress levels. Like you can see, today's youngsters always engage into stress eating. It could be stress eating, it could be related to eating because junk food is their favorite. Today's burgers and tomorrow's Coke is going to lead to a future which is very unhealthy for all the individuals out there. And that's why we have the Dietitian Day program, which is a clear monitor of what your stress levels are, what your diet program is, and how your regimen can be improved. Thank you.